चेक बाउन्स झालेला आहे, त्यामुळे करार रद्द होतोय. हे ना, त्याचे तुम्ही सगळे फोटो काढून घ्या. चेक कोणी दिलाय? शीतल तेजवाने. आणि 5,000चा चेक दिलाय आणि हे आमच्या वडिलांना दिलेलं आहे. नोटीसही पाठवली आहे कोर्टातर्फे. तारीख काय त्याची? तारीख 17/10/2006 तारीख आहे. 2006 हो, त्याच वेळेस रद्द झालेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही कायमस्वरूपी पावती त्याच्या नावावर करून दिली. हो, परंतु संपूर्ण लोकांनी नाही करून दिली. आमच्या घरातल्या सुद्धा संपूर्ण नाही. त्यात माझी काही आहे ते आम्हाला जाणून बुजून नेले. आमच्या वडील मुत्सद्दी होते, त्यांनी बोलायचं आम्ही ऐकायचं, त्यामुळे आम्ही नाईलाजाने सही केली. किती जणांनी सही केली? हे 7-8 जणांची सही आहे. बाकीचे घरातल्याच्या सह्या नाही, कारण त्या जागेवर नव्हते, त्यामुळे सह्या नाही. शीतल यांची सही आहे. शीतल तेजवानीची सही आहे. फॉर पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हटलं. काही जणांच्या डुप्लिकेट सह्या करून घेतले का ते? काही जणांच्या खोट्या सह्या करून घेतल्या असं आहे का? खोट्या सह्या झाल्या असतात. आणि हे 100% हे पॅरामाउंट हेल्थवाले म्हणजे फार मोठे हे, आता ते मला शब्द सांगता येत नाही, आणि त्यांनी आम्हाला फार मोठी फसवणूक केली. तुमचं हे आत्ता लक्षात का? म्हणजे इतके वर्ष हे आम्ही आता परवाच्या पेपरला पाहिलं. म्हणजे आधी तुमच्या लक्षात आलेलं नव्हतं का हा सगळा? नाही, आमचा व्यवहार चालू होता. म्हणजे गव्हर्नमेंटशी भांडत होतो, आमची जमीन आम्हाला द्या म्हणून. कुणाशी तुम्ही पत्र व्यवहार केला आता लेटेस्ट या 2024-25 सरकार हे मामलेदार कचेरी वगैरे मुख्यमंत्र्यांपर्यंत नोटीस काढला होता. त्याच्यामध्ये मुंडव्याच्या जमिनीचा उल्लेख होता की ज्या जमिनी हेतूसाठी घेतल्या होत्या, बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया या संदर्भामध्ये घेतल्या होत्या, या जमिनी शिवाजी महाराजांच्या काळापासून स्वराज्य रक्षक शिवाजी महाराज छत्रपतींनी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेपासून या गावाला प्राधान्य होतं. कारण त्या गावामध्ये गायकवाड नावाच्या त्यांच्या एक धर्मपत्नी होत्या. धर्मपत्नीपैकी एक धर्मपत्नी शिवाजी महाराजांच्या मुंडव्याच्या होत्या. मुंडव्याला मूळ प्राधान्य दिलं होतं. तर धाडसी बंधू गायकवाड देशमुख म्हणून जे आहे त्यांचं मूळ गाव आहे, तिथं वतनदार पण गायकवाडच आहे, महार वतनदार. त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे भारतीय संविधानामध्ये सर्वांना जसं बाबासाहेबांनी अधिकार दिलाय सर्वसमावेशक, तसाच प्रत्येक जातीला, रामोशी असू द्यात, मदारी असू द्यात, मुस्लिम असू द्यात, मराठा असू द्यात, देशमुख असू द्यात, पाटील असू द्यात, कुलकर्णी असू द्यात, या सगळ्या वतनदारांना स्वराज्यामध्ये वतन दिलेलं आहे. ₹20 received on PhonePe. शाहू महाराजांनी त्याच्यानंतर कधी केली नाही, पेशव्यांनी कधी केली नाही. एवढंच काय तर औरंगजेबाला कधी वाटल्यानंतर मी या महार वतनदारांकडे कधी पाहिलं नाही किंवा कोणत्याही इनाम वतनदारांकडे पाहिलेलं नाहीये. परंतु या 50 वर्षाच्या नंतर काळामध्ये आपण जर पाहाल तर राजकीय बडे नेते, बाबू लोक, जे IAS IPS असतील, यांचा या पुणे शहरावरती पगडा त्यांनी निर्माण केला. या जमिनी बळकावून आणि गिळंकृत करून प्राधान्याने सगळ्यात मोठ्या जमिनी हा पुण्यामध्ये आहे. आणि पुण्यामध्ये जसं आगडीवर पिक्चर झालेला आहे, तर एक मांडवा गाव दाखवलं होतं, त्याच्यामध्ये कांचा चिन्ह होता. त्या कांचा चिन्हाचं काम एक जण करत आहे आणि एक परिवार करत आहे. हे आपण शोध पत्रिकारितेतर्फे आपण केलं पाहिजे. या आधी शोध पत्रिकारितेमध्ये बहुतेक पत्रकारांनी आमच्या बरोबर सहकार्य केलं होतं, त्यांच्यावरती केस झाल्या. नितीन पाटलांवरती केस झाली होती, सचिन चिपळकरवरती केस झाली होती. माझ्याबरोबर काम करत असताना येरोडेच्या संदर्भामध्ये, या मुकुंद भवन ट्रस्टच्या संदर्भामध्ये, या IBMच्या संदर्भामध्ये, त्या रयजाच्या संदर्भामध्ये, त्या पंचशीलच्या संदर्भामध्ये, आणि सुप्रिया सुळेंनी जे जमिनी गिळंकृत केलेल्या आहेत, ज्या आरक्षित जमिनी आहेत, MRTP Act नुसार जेवढे खेळाचे मैदान आहेत, महाविद्यालय आहे, हॉस्पिटल आहे, मार्केट आहे, ITIचं आरक्षण आहे, या जमिनी यांनी गिळंकृत केलेल्या आहेत. आज DBLT जो दाऊदचा हस्तक आहे त्याच्याबरोबर यांची पार्टनरशिप आहे. या सगळा आवाज उठवताना आमच्यावरती केस झालेले आहेत. माझ्या वैयक्तिक स्वतःवरती CBI केस गुंतवण्याचा प्रयत्न झालेला आहे. परंतु मी एक LLBचा स्टुडंट असल्यामुळे प्रत्येक केसमधनं वाचलेलं आणि सरकारला, कोर्टाला, उच्च न्यायालयाला धाक मागितल्यानंतर आम्हाला इथं न्याय मिळालेला आहे. आज पुन्हा ती घटना घडलेली आहे की पार्थ पवार सारख्या एका मोठ्या बड्या या महाराष्ट्राच्या कलंकित करणारी घटना आहे की एका उपमुख्यमंत्र्याच्या मुलाकडे इतक्या मोठ्या 1 महिन्याच्या आतमध्ये सगळी नावं
त्या जमिनीची होतात ही शोकांतिका आहे. यांच्यावरती सीबीआय इन्क्वायरी व्हावी. आमची महावर्तन परिषदेतर्फे मागणी आहे की यांच्यावरती अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल व्हावा, लँड माफियाचा गुन्हा दाखल व्हावा, फ्रॉडचा गुन्हा दाखल व्हावा आणि यांनी संपूर्ण यंत्रणाची जशी एखाद्या कार्यकर्त्यावरती, एखाद्या पत्रकारावरती, एका गरीब कार्यकर्त्यावरती कार्य करत असताना 353 दाखल करता तुम्ही 1 मिनिटात आणि त्याला आतमध्ये घालता. यांच्यावरती सगळे गुन्हे दाखल ताबडतोब करावे. तो अक्रम खान नावाचा एक एजंट होता, त्यांनी सगळ्या खोट्या सहाय्या करून आम्ही संपूर्ण अभ्यास आता करतोय त्याच्यावरती. आमच्या वकिलांची टीम बसणार आहे आणि ह्याच्या पुढे निदर्शनं आणि आंदोलनात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीबीआय इन्क्वायरी व्हावी म्हणून आम्ही मागणार आहोत. मार्ग जो काढला होता तर तो कधी काढला होता? सॉरी, मार्ग जो काढला होता